गांजा अंमली पदार्थ विकणाऱ्या इस्मांना स्थानिक गुन्हे शाखामार्फत अटक। दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे पेट्रोलिंग करीत असताना दुपारी 4:45 सुमारास मुखबिरामार्फत माहिती मिळाली की एक इसम बजाज कंपनीची प्लॅटिना मोटरसायकल क्रमांक MH22AG0042 वर गांजा अंमली पदार्थ घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसदकडून शेंबळपिंपरी बाजूकडे घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करून मौजे बोरीमुखरे गावच्या हद्दीत पुसद ते शेंबळपिंपरी रोडवर 6:40 सुमारास सापळा लावला असता एक मोटरसायकल त्यावर एक इसम येत असताना दिसून आल्याने पोलिसांनी अतिशय शिताफीने मोटरसायकल रोडच्या बाजूला थांबून पाहणी करून सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुनील प्रेमचंद जोशी वय 48 वर्ष राहणार शेंबळपिंपरी तालुका पुसद असे सांगितले। त्याच्याकडील एका केसरी रंगाच्या प्लास्टिक पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये 1 किलो 665 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ मिळून आल्याने ते जप्त करून त्याचेकडील एक मोबाईल, बजाज कंपनीची प्लॅटिना मोटरसायकल असा एकूण किंमत 78,300 रुपयांचा मुद्देमाल जप्तीसह इसमाविरुद्ध अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे विविध कलमांतर्गत पोलीस स्टेशन पुसद शहर येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे। सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीराज बांडे, पवन राठोड, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, बबलू चव्हाण, मिथुन जाधव, सोहेल मिर्झा, किशोर झेंडेकर, अमित झेंडेकर, रवींद्र शिरामे, राजेश जाधव, अमित कुमरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे।